हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आज आहे ना, आज मी नवीन काहीतरी करायला घेतलं. आज मी माझ्या मुलीची डॉल होती. ती 5-6 वर्षापूर्वी तिला तिच्या वडिलांनी घेऊन दिलेली होती. तर ती आहे ना, आता खूप जुनी झाली होती आणि पूर्ण फाटली होती. तर त्यामुळे ना म्हटलं आता हिचं काहीतरी तिच्या आतमध्ये जो रूह होता ना, तो फायबर रूह होता. त्यामुळं म्हटलं याचं काहीतरी आपण बनवूया. आणि ती डॉल जरी जुनी झालेली होती ना, तरी माझ्या मुलीला ती काही सोडण्याची इच्छा नव्हती. पण जबरदस्तीने मी तिला म्हटलं, "जाऊ दे, खूप खराब झाली आणि छान नाही वाटत आहे." म्हणून मी तिला खूप आग्रह केला. मग ती हो म्हणाली आणि आम्ही ती सगळी डॉल फाडली आणि डॉल फाडून आहे ना, त्याच्यामधला रूह काढून मी त्याच्या पिलो बनवल्या. आणि हे बघा, मी माझे ब्लाऊज दाखवत होते. 2 मी ब्लाऊज शिवले. जे की मी तुम्हाला अगोदरच माझी साडी दाखवलेली आहे ना, त्या साडीवरचे ब्लाऊज आहे. एक जे आहे ते पिंक आहे आणि एक राणी कलरचं आहे. पिंक जे आहे ना, त्याला मी प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे आणि जे राणी कलरचं आहे ना, ते मी 4 टक्समध्ये शिवलेलं आहे. तर मी माझे ब्लाऊज आहे ना, बऱ्यापैकी माझे माझे स्वतःचे छान ब्लाऊज शिवता येते. आणि त्या जे डॉल होती ना, त्याच्या रूपासून असे 5 पिलो तयार झाले होते. 3 छोटे आणि 2 मोठे असे बनवले होते मी. त्यानंतर मी रात्रीचं आहे ना, स्वयंपाक करायला घेतला. किचनमध्ये गेले. पण म्हटलं आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये ना काय बनवावं, तर त्याच्यासाठी मी खिचडीच म्हटलं आज खिचडीच बनवावं. तर त्याच्या जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. आता खिचडी काही नवीन नाही, सगळ्यांनाच खिचडी बनवता येते. कशीही असो, पण प्रत्येकाला खिचडी ही जमतेच बनायला. त्यामुळं तुम्हाला काही नवीन असं रेसिपी सांगण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. तर असंच मी सगळ्या भाज्या कट करून फोडणी देऊन खिचडी शिजायला घातली. आणि मी जे डॉलच्या रूचा जो वापर केला आहे ना पिलोसाठी, तो रू आहे ना खूप असा एकदम गोळ्यासारखा तयार झाला होता ना. तर अगोदर मी त्याला पूर्ण हाताने आहे ना पूर्ण असं फ्लफी करून घेतलं. कारण हाताने त्याला असं ओढून आहे ना पूर्ण असा मोकळा केला. तर तो एकदम फ्लफी सारखा झाला. मग ते थोडा करून सगळा एक पिलोमध्ये भरला आणि छान अशा शिलाई मारून घेतल्या ना. मशीन घरी असण्याचा हाच एक फायदा आहे की आपल्याला काही आयडिया असो किंवा स्वतः काही तयार करण्याची इच्छा असो, आपण हे ना मशीन घरी असली की पटकन आपण बनवू शकतो. जसं की आता मी ह्या पिलोज बनवल्या. जर हा रू माझ्याकडे असता तर सुई आणि धाग्याने बनवणं एवढं शक्य नव्हतं. पण जर मशीन आहे जवळ तर हे पटकन आणि मशीनी कसं लवकर होतं काम. आणि आहे ना अशी माझी डोक्यातली आयडिया जी होती ना ती सक्सेस झाली. आणि जे पिलो होते ना आता त्याच्यासाठी आहे ना बघू डीमार्टमध्ये जर कधी गेले ना त्याच्यासाठी मी आहे ना एक छान असे 4-5 कवर त्याच्यासाठी घेऊन येईल. बघू आता, कारण त्याची साईज थोडीशी 2 याची मोठी आहे आणि 3 याची छोटी आहे. तर तशा साईजनुसार जर मला मिळाले ना तर मी नक्की ते त्याच्यासाठी कवर घेऊन येईल डीमार्टमधून. तर इथं बघा माझी फोडणी पण झालेली आहे तुम्हाला गप्पा मारून. आणि आता नुसतं त्याच्यामध्ये तांदूळ घालायचा आणि कुकरचं झाकण लावायचं राहिलं होतं. आणि मुलांना आहे ना, माझ्या मुलापेक्षाही मुलीला आहे ना खूप नुसतं खिचडीच नाही तर तिला जर आहे ना पांढरा भात आणि फोडणीचं वरण बनवलं तेही खूप आवडतं. आणि असंही कुठल्याही भाजीसोबत तिला आहे ना भात हा पांढरा खायला खूप आवडतो. त्यामुळं तिला कधीही विचारलं काय करायचं, ती एकतर खिचडी सांगते, नाहीतर म्हणते चावल बनव असे सांगते. कारण तिला पोळी खायचा खूप कंटाळा येतो. आणि कुकर शिट्टीला लावलं. त्याच्यानंतर मी हा तवा दाखवत होते. तवा मी सकाळी आहे ना चांगला असा पूर्ण घासून काढला, कारण त्याच्यावर आहे ना खूप थर आला होता. तर त्याला चांगलं गरम करून त्याच्यावरती जेवढाही थर आला होता तो सगळा थर काढून टाकला. आणि रात्री बघा तो कोरडा झाला ना, तर कोरडा झाल्याच्यानंतर त्याच्यावरचे जे काळं जे होतं ना तेल टाकून ते सगळं मी स्वच्छ साफ करून घेतलं. त्याच्यावर तेल टाकून पूर्ण असं नॅपकिननी पुसून घेतलं आणि खूप काळं निघत होतं. आणि इथं माझी खिचडी तयार झाली होती. तर मग मी खिचडी मुलांना खायला दिली. आणि 4-5 दिवसाची साय साचली होती तर मी सकाळी इथं तूप काढून घेतलं
आणि तूप काढते ना, तर मी नेहमी आहे ना लोणी ह्या मिक्सरमध्येच अगोदर लोणी काढून घेते आणि नंतर त्याला चांगलं स्वच्छ धुवून मग त्याला गॅसवरती छान कढून घेते. आणि ह्या वेळेस काय झालं, कढई रिकामी नव्हती ना, तर मी ते पातेल्यामध्येच कढून घेतलं. नाहीतर प्रत्येक वेळेस मी आहे ना कढईमध्ये कढते, कारण की जर खाली तळाला जर त्याच्या बेरी चिटकली पूर्ण, तर ती घासायला सोपी जाते. आणि आणि कढई कशी रुंद असते ना, तर त्यामुळे ना तूप उतू जाण्याची पण भीती नसते. आणि पातेलं कसं छोटं असतं ना, तर ते लगेच वरती येतं आणि तूप हे ना पूर्ण गॅसवर सांडतं आणि उतू जातं. त्यामुळे ना रुंद भांड्यामध्ये जर आपण कढईमध्ये किंवा कुठल्याही अशा रुंद याच्यामध्ये ठेवलं ना, तर ते ओतू जात नाही आणि किंवा गॅसवरही सांडत नाही. त्याच्यामुळं मी नेहमी कढईमध्ये करते. पण आज आहे ना ते पातेल्यातच आज लोणी केलं, त्यामुळं मी ते पातेलंच गॅसवर तसं ठेवून दिलं आणि त्याच्यातच तूप कढवून घेतलं. आपण आहे ना ही साय साठवत असतो ना, या साईमध्ये सुरुवातीला आहे ना ताक टाकायचं किंवा दही टाकायचं, जेणेकरून आहे ना साईचा असा घाण असा वास येत नाही. आणि आहे ना लोणी काढायच्या अगोदर ज्यावेळेस लोणी आपण घेतो ना काढून, त्यावेळेस त्याला खूप छान असं स्वच्छ पाण्याने धुवायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये बेरी खूप जास्त येणार नाही आणि त्याला कढायला पण जास्त वेळ घेणार नाही. कारण त्याच्यामध्ये जर खूप जास्त बेरी असली ना, तर ती बेरी पूर्ण जळूस्तोवर ते तूप कढायला वेळ लागतो. त्यामुळं सुरुवातीलाच ज्यावेळेस आपण लोणी काढतो, त्यावेळेस त्याला स्वच्छ 3-4 पाण्याने असं धुवून घ्यायचं. जोपर्यंत त्याच्यामधून असं त्याचा पांढरेपणा एकदम कमी होत नाही, तोपर्यंत त्याला धुवायचं आणि नंतर मग गॅसवर ठेवायचं. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं छान असं तूप काढून घेतलं आणि माझ्याकडे आहे ना गाईचं दूध येतं, त्याच्यामुळे आहे ना तूप माझं एकदम पिवळं तयार होतं. आणि जे म्हशीचं दूध घेतात ना, त्यांचं कलर हा तुपाचा पांढरा असतो आणि गाईच्या तुपाचं एकदम मस्त पिवळं आणि खायला पण म्हशीच्या तुपापेक्षा गाईचं तूप आहे ना छान लागतं. आणि म्हशीच्या तुपामध्ये कुठल्याही प्रकारचा तुपासारखा स्मेल किंवा वास असा काही नसतो, पण गाईच्या तुपामध्ये असतो, वास असतो छान. आणि दिसायला पण सुंदरच दिसतं, एकदम येल्लो कलरचं. आणि सकाळच्या डब्यासाठी आहे ना एक भाजी तर सकाळी झाली होती, पण त्याच्यानंतर थोडंसं आहे ना तुरीच्या डाळीचे वरण केलं होतं इथं, तर त्यालाच फोडणी देत होते. आणि छान असं तुरीच्या डाळीचं वरण आणि बटाट्याची भाजी, चपाती असा आज सकाळी केलेला स्वयंपाक होता. आणि आजचा व्हिडिओ आता आपण इथेच संपवूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.